ते मुलं, आपण त्या मुलांच्या विषयीचा कथाभाग या ठिकाणी पाहिला. पुन्हा इथे दक्ष प्रजापतीच्या 60,000 कन्यांचं या ठिकाणी वंशाचं विवरण सांगितलं की ब्रह्मदेवाने समजूत घातल्यानंतर पुन्हा दक्षाने 60,000 मुलींना उत्पन्न केलं आणि त्या सर्व धनींचा कन्या, या सर्व कन्यांचा विवाह कोणाकोणाशी, कोणत्या कोणत्या किती कन्या कुणाला दिल्या हा इतिहास या ठिकाणी सांगितला. दक्षाने 10 कन्यांचा विवाह धर्माशी लावून दिला, 13चा कश्यपाशी लावून दिला, 27 कन्यांचा विवाह चंद्राशी लावून दिला, 2 कन्यांचा विवाह भूतांशी लावून दिला, नंतर अंगिराशी लावून दिला, कृषाराशी लावून दिला आणि उरलेल्या ज्या सर्व होत्या त्यांचा विवाह तार्क्ष नावाच्या कश्यपाशी लावून दिला, असा इतिहास या ठिकाणी सांगितला. आता ज्या ज्या कन्यांचा विवाह ज्या ज्या कुळामध्ये झाला त्यांचं सखोल असं विवरण या ठिकाणी सांगितलं. नंतर 60,000 कन्यांचं इतिहास या ठिकाणी सांगताना पुढे इंद्राला त्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला होता आणि इंद्राच्या हातून चूक घडली होती म्हणून देवता त्याच्या घरून निघून गेले होते. हा पुढचा कथा भाग या ठिकाणी सांगितला की बृहस्पतींकडून म्हणजे देवांच्या गुरूंकडून देवांचा त्याग झाला आणि विश्वगुरूचा त्या ठिकाणी विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार झाला. हे कथा भाग या ठिकाणी सांगितला. एक वेळेस त्रैलोक्याचं राज्य मिळाल्याने इंद्राला काही अभिमान निर्माण झाला. यज्ञाचं त्याने आयोजन केलं, भव्य दिव्य असं मोठं आयोजन केलं. आपल्या घरी कुठलाही कार्यक्रम असला तर आपल्या घरी येणारा पाहुणा हा अतिथी समान असतो. या हेतूने त्याने न ठेवता त्रिकालदर्शी असलेले बृहस्पती यांनी पाहिलं याच्या द्वारावर जे जे काही लोक, जे जे काही पाहुणे मंडळी, जे जे काही अतिथी येत आहेत त्यांना हा थोडा देखील मान देत नाही, उलट गर्वाने त्यांच्याकडे पाहत नाही, बोलत नाही, अभिमान उत्पन्न करून या ठिकाणी वागतो आहे. ही गोष्ट बृहस्पतींच्या लक्षात आली तेव्हा त्याच वेळीस इंद्राच्या लक्षात सुद्धा येत होतं की आपण असा अभिमानी वागतो आहे, लोकांच्या लक्षात येईल असं आपण वागतो आहे. तेव्हा अशा अवस्थेमध्ये लोकांनी त्या ठिकाणून त्याचं सहन करू शकले, परंतु बृहस्पती मात्र त्या ठिकाणी त्याचा तो अहंकार सहन न झाल्यामुळे त्या कार्यक्रमातून तिथूनच निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला शाप देत आहेत. ब्रह्मदेव स्वतः बोलत आहेत की ब्रह्मदेवाने सांगितलं त्वष्टाचे पुत्र विश्वरूप यांच्याकडे तू आता जा, मी तर तुला शाप दिला आहे, परंतु याचा उशाप म्हणून तू त्यांच्याकडे जा, त्यांची सेवा कर, कारण ब्राह्मणांच्या सोबत राहणं, ब्राह्मणांची सेवा करणं हे सर्वसाधारण माणसाचं परम कर्तव्य असतं. तेव्हा ते ब्राह्मण तपस्वी आणि संयमी आहेत, तुझ्या सेवेला ते त्या ठिकाणी प्रसन्न होतील आणि तुला यातून बाहेर काढतील, तुला प्रेम देतील, धीर देतील आणि तुला मार्ग दाखवतील असं सांगितलं. यावेळेस त्वष्टाचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषींच्याकडे तो गेला आणि त्याला आलिंगन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बोलू लागला. आता याच इंद्राला शाप मिळाल्याने तो त्या ठिकाणी गेला. देवांनी विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि तपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय मधुर शब्दामध्ये त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलं की तुझ्या सांगितलेल्या आहेत, याच स्कंदामध्ये दैवी वासना सांगितलेल्या आहेत आणि या स्कंदामध्ये मानव धर्म कसा असला पाहिजे याबद्दल काही अध्याय सांगितले, ते आपल्याला पाहिजे. परंतु त्यापूर्वी 2 मिनिटं आपण भजन करू. हात मोकळे करायचं, मन प्रसन्न ठेवायचं आणि सर्वांनी 5 मिनिट भगवंताचं भजन करायचं. सर्वांनी मुखाने भजन करा आणि हाताने ताडी वाजवा.
हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम 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 हरि केशव हरि गोविंद हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम हरि वनमाली मुरलीधारी गोवर्धनधारी हरि नारायण हरि वनमाली मुरलीधारी गोवर्धनधारी नित्य नित्य करे माखन चोरी नित्य नित्य करे माखन चोरी गोपी मनहारी हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम
कृष्ण भगवान की जय. हिरण्याक्षाच्या वधानंतर या ठिकाणी 7व्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये असं वर्णन आलंय. हिरण्याक्षाचा वध तर झाला होता. वराह भगवंतांनी अवतार धारण करून त्याचा वध झाला, ही कथा आपण पाहिली. आता त्याचाच एक भाऊ हिरण्यकश्यपू हा मात्र जिवंत होता. याने आपल्या आईला दितीला सांगितलं, म्हणे मी माझ्याच भावाला मारलेल्या जो कोणी असेल, किती प्रतापी असू द्या, किती ज्ञानी असू द्या, त्याचा सूड मी आता घेणार आहे. त्यावेळेस भगवंतांनी ज्यावेळेस वराह अवतार धारण करून माझ्या भावाला मारलं, तेव्हा तो साक्षात भगवंत का असेना, मी त्याला आता मारणार आहे. आणि हिरण्यकश्यपूने आपल्या मेलेल्या भावाची अंत्येष्टविधी पूर्ण केली आणि आपल्या पत्नीला वृषभानूला सांगतो आहे की मी लवकरच माझ्या भावाला मारणाऱ्याचा सूड घेणार आहे असं सांगितलं. त्यावेळेस याने असं कृत्य करायला सुरुवात केली की आपल्याला लोकांनी हा मोठा बलशाली आहे, हा मोठा कर्तृत्ववान आहे असं आपल्याला लोकांनी म्हणावं, या हेतूने याने एक युद्ध करण्याचं ठरवलं. उशिनार देशामध्ये सुयज्ञ नावाचा एक प्रसिद्ध राजा होता, याच्यासोबत याने युद्ध केलं. आणि त्यावेळेस युद्ध तर याने त्याच्यासोबत केलं, परंतु याचे जे काही अजून भाऊ होते त्याला त्याने बंदिस्त करून ठेवलं, बंदिस्त केलं. आणि आता हा संकटात पडला, मी एकटा आहे, काय करावं. त्यावेळेस तो बोलू लागला, आता आपलं बळ या ठिकाणी कमी पडतंय, म्हणजे आपण आता अशी काहीतरी युक्ती करू, एवढं तपश्चर्या करू, एवढी तपश्चर्या करू की त्या तपश्चर्येने साक्षात ब्रह्मदेवाला आपल्याजवळ यावं लागेल. हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी तपश्चर्या केली, इतकी घोर तपश्चर्या केली की जगामध्ये हा एकमेव सम्राट असा होता की राक्षस असून सुद्धा याने घोर असं वनात जाऊन तपश्चर्या केली होती असं वर्णन केलंय. अजर अमरत्व मला प्राप्त व्हावं या हेतूने मी हे तपश्चर्या करतोय असं मनोमन त्याला अभिमान गर्व झाला होता. तपश्चर्येच्या वेळेस त्याने वायूला जिंकलं, श्वास रोखले, जमिनीवरची हवा बंद केली. त्यावेळेस देव देवतांनी मिळून सर्वांनी एकत्र आले आणि त्या ठिकाणी सांगितलं, म्हणे देवा हे काय चालू आहे, पृथ्वीवरची हवा, पृथ्वीवरची नैसर्गिकरित्या जे काही निर्माण तुम्ही केलेलं आहे ते जर बंद पडलं तर लोक जिवंत कसं राहतील. म्हणे हे काय चालू आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा मोठा दैत्य तप करतो आहे. तेव्हा सर्वांना आता त्या ठिकाणी प्रश्न पडला, काय करावं. ब्रह्मदेवाजवळ सर्वजण गेले आणि ब्रह्मदेवाने त्याला सांगून ठेवलं होतं की माझं जो कोणी असं एवढं घोर तप करेल त्याला मी प्रसन्न होईल. सर्व देवता ब्रह्मदेवाला जवळ गेल्यानंतर सांगतायत, आता तुम्हीच त्याच्या तपश्चर्येत जवळ जा आणि त्याला तिथून जाग करा. त्या ठिकाणी त्याला त्याच्या तपसामर्थ्यातून त्याला उठवा. ब्रह्मदेव त्याच्याजवळ गेले आणि ब्रह्मदेवाला त्याने सांगितलं, म्हणे हे हिरण्यकश्यपू, अरे मी आलोय, तुझी एवढी हे तप पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तेव्हा माग, तुला काय मागायचं आहे. आणि त्याने असं मागितलं, म्हणे ब्रह्मदेवा मी एकतर कुणाच्या सोबत राहत नाही किंवा मी कोणाला काही मागत नाही, मला जर द्यायचं असेल तर तुम्ही कायमचं अमरत्व मला द्या. अमरत्व मागितलं, मी कायम अमर राहिला पाहिजे, चिरंजीवी राहिला पाहिजे, मी कधी मेलो नाही पाहिजे. ब्रह्मदेव हसून त्याला म्हणताय, म्हणे अरे हिरण्यकश्यपू,
मी स्वतः अमरत्व परिधान केलेलं नाही किंवा मी स्वतः अमर नाही, तर मी तुला हे वरदान कसं देऊ? मला सुद्धा या ठिकाणी जन्माला यायचंय, मला सुद्धा इथून जायचंय. असा या पृथ्वीवर एकही नाही की तो चिरकाल या ठिकाणी राहतो. म्हणे याखेरीज दुसरं तुला काही मागायचं असेल तर माग. त्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूने मागितलं. म्हणे देवा, मग ठीक आहे, या शिवाय जर मला दुसरं काही द्यायचं असेल तर मला बाहेर मरण नको, मला आत मरण नको, मला वर मरण नको, खाली मरण नको. मला असं मरण आलं पाहिजे, माझं मरण असं झालं पाहिजे की कुणाच्या समोर नको, किंवा कोणत्या अश्राने नको, कोणत्या शस्त्राने नको. तुम्ही घेतलेल्या या कुठल्याच रूपाने मला मरण नको. हे तुम्ही जे अवतार कार्य घेतलेले आहेत या कुठल्याच अवतारातून मला तुमच्या हातून मरण नकोय. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि त्या ठिकाणी तिथून निघून गेलं. याची तपश्चर्या पूर्ण झाली. हा घरी आला आणि योगायोगाने याला पुत्रप्राप्ती झाली. त्यामध्ये पुत्रप्राप्तीमध्ये सर्वात लहान बालक याचं जो होतं त्याचं या ठिकाणी वर्णन आलंय की या हिरण्यकश्यपूचा लहान मुलगा होता, तो होता प्रल्हाद. त्या प्रल्हादाचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. जसा हा प्रल्हाद वाढू लागला तसं या हिरण्यकश्यपूने आता विचार केला की याला आपण असुरांच्या, देवतांच्या, दैत्यांच्या, राक्षसांच्या काही विद्या याला शिकवू. म्हणून त्याला त्या ठिकाणी असुरांच्या, राक्षसांच्या शाळेमध्ये पाठ आणि काही विद्या शिकवण्यासाठी टाकले. परंतु भक्त प्रल्हाद हा जो होता तिथे शिकायला टाकल्यानंतर त्या अस्त्र आणि शस्त्रांकडे न पाहता सारखं भगवंताचं भजन आणि त्या भगवंतालाच आठवू लागला. अतिशय लहान वृत्ती असलेला भक्त प्रल्हाद रोज जायचा, आपल्या सोबत असलेले आपले भावंड, आपले मित्र त्यांच्यासोबत जायचा. ते सोबतचे मुलं शिकायचे, परंतु प्रल्हादाचं चित्त मात्र तिकडे नव्हतं. आता प्रल्हादाच्या सोबताच त्याच्या घराजवळ एक त्याचा राहणारा सखा होता की तो गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायला जायचा. प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सांगितलं. म्हणे बाबा, जसं तुम्ही मला असुरांच्या विद्या शिकण्यासाठी या ठिकाणी टाकलंय, तसं मला असं वाटतं एक वेळेस मला गुरुकुलामध्ये सुद्धा टाका, तिथे काय आहे हे बघेल. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने विचार केला, ठीक आहे, मी तुला त्या ठिकाणी टाकेल, परंतु त्या ठिकाणी तू त्या नारायणाचं नाव घ्यायचं. तिथे तू असुरांच्या विषयी जे शिकवलं जातं, असुरांना जे काही बोललं जातं ते मला घरी येऊन सांगायचं. असं चुकीचं शिकवू लागलं.